नमस्कार. आजची ही कहाणी ऐकताना थांबता येणार नाही, कारण ही केवळ बॉडी बिल्डिंगची गोष्ट नाही. ही आहे जिद्द, वेदना आणि जबरदस्त पुनरागमनाची कहाणी. डीजे लिओ, ज्याने इंटरनॅशनल ICN आय कम्प्लीट नॅचरल सुपर शो 2025 मध्ये क्लासिक बॉडी बिल्डिंग कॅटेगरीत पहिल्यांदाच कॉम्पीट करत फर्स्ट रनर अप म्हणजेच सिल्वर मेडल पटकावलं. पण हा विजय स्टेजवर सुरू झालेला नव्हता. तो सुरू झाला होता 1 वर्ष आधी, एका गंभीर दुखापतीपासून. 1 वर्षापूर्वी रोटेटा कफ मसल टेअरमुळे डीजे लिओचा संपूर्ण शोल्डर करिअर धोक्यात आलं होतं. जिम थांबलं, वर्कआउट बंद झालं आणि स्वप्न मोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं. अनेक जण इथेच हार मानली असते, पण डीजे लिओने स्वतःला एकच प्रश्न विचारला: थांबायचं की लढायचं? आणि इथूनच खरी लढाई सुरू झाली. 90 किलो वजनातून फक्त 3 महिन्यात थेट 65 किलोपर्यंत येणं, तेही इंजुरीतून रिकव्हरी करत, ही गोष्ट सामान्य नाही. प्रत्येक दिवस वेदनेचा, संघर्षाचा आणि प्रत्येक घामाचा थेंब एका स्वप्नासाठी होता. डाएट काटेकोर, वर्कआउट शिस्तबद्ध आणि मन पोलाडी बनवलं गेलं. या संपूर्ण प्रवासात मोलाचं मार्गदर्शन लाभलं मिस्टर इंडिया आणि मुंबई श्री विनर चेतन तोरसकर यांचं. डाएट प्लॅन असो, रिकव्हरी असो किंवा स्टेज प्रेझेन्स, प्रत्येक टप्प्यावर अचूक दिशा दिली गेली. शरीर तुटत असताना मन उभं करणं म्हणजे खरं कोचिंग, आणि ते इथे अनुभवायला मिळालं. आणि मग आला तो क्षण. गोऱ्याच्या इंटरनॅशनल स्टेजवर पहिल्यांदाच कॉम्पीट करणारा डीजे लिओ लाईट्स, जजेस आणि प्रेक्षकांसमोर उभा राहिला. निकाल जाहीर झाला. क्लासिक बॉडी बिल्डिंग फर्स्ट रनर अप, सिल्वर मेडल. हा फक्त मेडल नव्हता, हा वेदनांवर मिळवलेला विजय होता, इंजुरीला दिलेलं उत्तर होतं आणि स्वतःवर ठेवलेल्या विश्वासाचा पुरावा होता. जोगेश्वरीचा अभिमान, डीजे लिओ. ही कहाणी एकच गोष्ट ठामपणे सांगते: इंजुरी शरीराला थांबवू शकते, पण जिद्द असेल तर कोणताही स्टेज जिंकता येतो. ब्युरो रिपोर्ट, भारत 24 तास.